कॉमेंट्री चालू कर. आता आपण 7 वाजेच्या उपसंडीवरून पाठीमागे येतोय आपण आणि आता सातेवाडी परिसरात आपण घाट उतरतोय. हा जो घाट आहे थोडासा कठीण आणि आता जो परवा पाऊस झाला त्या पावसामध्ये या रस्त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आपण आता परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. सातेवाडी परिसरातला घाट आपण उतरतोय. समोरून खिल्लारी बैलाची जोडी येते रानात चरायला घेऊन गेलेली ही बैल घेऊन येत आहेत. अनेक गावठी गाय आपल्याला या रानात चरताना दिसलेल्या आहेत. आणि हा जो समोर उंच डोंगर दिसतोय तिथे एक बोरडोबाचं मंदिर आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा अर्धा डोंगर नगर जिल्ह्यामध्ये आणि पलीकडचा डोंगर हा पुणे जिल्ह्यामध्ये. जे समोर आपल्याला ते उंच दिसत आहे या डोंगराबद्दल मी बोलतोय. बोरडोबाचं मंदिर आहे. इथे खाली धांदरमळा म्हणून छोटी वसाहत आहे. इथे पळसुंदे, तिथे भैरोबा, बाजूला कचरेवाडी अशा 2-4 वाड्या आहेत. हे सगळे इथे राहणारे लोक आहेत. ते दिघे, उमरे, मुठे, मदगे असे सगळे महादेव कोळी समाजातील लोक आणि त्यांचीच ही गावं आहेत. तर असा आता निसर्गरम्य सुंदर असा परिसर नगर जिल्ह्यातला. या पावसामुळे रस्त्याची मात्र दुर्दशा झालेली आहे. परंतु तरी देखील आपल्याला सहजपणे खूपसंडीकडे जाता येतं. पूर्वी अतिशय दुर्लक्षित असलेलं हे गाव जिथे 12 वाजता सूर्य उगवला जायचा आणि 4 वाजता सूर्य मावळतो असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्याच्या 4ही बाजूने असलेलं डोंगर आणि त्या डोंगरांच्या मध्ये असलेलं ते गाव. खरं तर सूर्यदर्शन हे 12 वाजताच तिथे त्या गावामध्ये होतं आणि डोंगराच्या पलीकडे सूर्य 4 वाजताच जातो. तर अशा प्रकारची काही घरंही इथे या धांदरमळ्याच्या परिसरात सातेवाडी पट्ट्यामध्ये आहेत. आणि इकडे जी जनावरं दिसतात आपल्याला ती सगळी गावठी जनावरं. ज्या गायी आहेत त्या सुद्धा गावठी जातीच्या आहेत. जर्शी हा जो दुग्ध व्यवसायासाठी वापरला गायीचा प्रकार आहे तो मात्र इथे फारसा नाही आहे. आता सध्या पाऊस नाही आहे. 3 दिवसापूर्वी खूप पाऊस झाला. भात शेती आपल्याला दिसते आहे. खराब रस्ता आहे. फार मोठी झाडंही आपल्याला तिकडे दिसत नाही आहेत. इथे खरं तर एक चेकपोस्ट आहे फोपसंडीकडे जाणाऱ्यांसाठी. खरं तर कळसुबाई अभयारण्यामध्ये मोडतो हा भाग आणि इथे एक चेकपोस्ट आहे. ते फोपसंडीकडे जाणार हा मार्ग असं तिथे दाखवलेला आहे. आपण सरळ आता पुन्हा एकदा भैरोबाच्या मंदिराकडे आणि तिथून मग आपण कोतुळकडे, कोतुळवरून आपल्या गावाकडे आपण प्रयाण करतोय. सगळी भात शेती, भात कापणीवर आलेले आहे. ते पावसामुळे साचलेलं पाणी. भात शेती सुद्धा अतिशय सोनेरी रंग, जर शेतामध्ये सोनं पिकतं असं आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने सोनं आपल्याला इथे दिसतंय. अतिशय सुंदर अशी भात शेती. बऱ्याच पिकांचं या पावसामध्ये नुकसानही झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचे बांध वाहून गेलेले आहेत.
दूरवरती खाली तिकडे तुम्हाला बांध वाहून गेलेलं दिसेल. खरं तर हे पाणी साचलेलं आहे पावसाचं. आणि आमचे मित्र शरद आभाळे हे या रस्त्याने खूप छान पद्धतीने अशी ड्रायव्हिंग करत आहेत. आणि मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येक दीपावलीमध्ये आम्ही जेव्हा गावी येतो त्यावेळेस आम्ही कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतो. आणि आमचे हे 2 मित्र आहेत, बाळासाहेब आभाळे आणि नामदेव आभाळे, यांना बरोबर घेतल्याशिवाय आम्ही कुठेही फिरायला जात नाही. म्हणजे कुठेतरी शरद आभाळे आम्हाला घेऊन जातात आणि दिवसभर आम्ही फिरून येत असतो. आमची दिवाळी अशा पद्धतीने आम्ही भ्रमंती करून साजरी करत असतो. अत्यंत खराब झालेला रस्ता, म्हणजे तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने शेतामध्ये काम करणारे कष्टकरी जीव आपल्याला दिसत आहेत. सोयाबीनचं पीक ते घेत आहेत. गाडी खूप हालते कारण एक सिंगल गाडी जाईल अशाच प्रकारचा रस्ता आहे. खडीकरण केलेलं आहे परंतु खडी उघडी पडलेली आहे पावसामुळे. पुरीकडे जाण्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता. हे बघा रस्त्याची कशी अवस्था झालेली आहे. खाली साठलेलं पाणी दिसतंय. तरुण मित्र आता गाड्या वगैरे घेऊन फिरताना आपल्याला इकडे आढळतात. रस्ता नव्हता. पुढे खाली ओढा आहे. सावली यायला लागली रस्त्यावर. हा म्हणजे डोंगर असल्यामुळे डोंगराची सावली, ते ऊन फार वेळ राहत नाही इथे. आता आपण हा घाट जवळजवळ उतरत आलेलो आहोत. त्या डोंगराच्या लेवलला गेलो होतो आपण. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. त्या डोंगराच्या लेवलला आणि गेलो आपण हो अगदी उंचावरती जाऊन पुन्हा आपण एकदा घाट उतरून खाली आलो आहोत. परंतु पुन्हा आपल्याला थोडंसं वरती चढावं लागणार आहे, म्हणजे आपण भैरवाच्या मंदिरापर्यंत पुन्हा एकदा जाऊ आणि तिथून पुढे परत खाली अबीरखिंड आणि मग तिथून कोतुळकडे. असा हा रस्ता. इथे आपण या ओढ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. या ओढ्यावरतीच छोटे छोटे असे क्युटीवर बांधलेले आहेत. हे खडूळ पाणी आहे, तुम्ही बघत असाल. हे या पावसाने केलेलं प्रचंड नुकसान आहे.
पडल्यामुळे धबधबे अजून डोंगरावरून पाणी निथळताना आपल्याला दिसत आहे. फार मोठ्या प्रमाणात जरी नसलं तरी पाण्याचा तुटवडा नसल्यामुळे जंगलामध्ये आपल्याला जनावरं चरताना दिसत आहेत. समोर छोटा धबधबा आपल्याला दिसतोय. छान असं पाणी. खरं तर या ओढ्याने आलेलं पाणी पुढे खाली भात शेती खचून गेलेली आहे. वरती जागजागी पाणी अजून ओघळताना दिसतंय. खरं तर आज दीपावलीचा दिवस आहे, म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. आणि सकाळीच आम्ही निसर्ग दर्शन करून, खरी लक्ष्मी आपली म्हणजे निसर्ग आहे. या निसर्गाचं आपण जतन केलं पाहिजे. वृक्ष वल्ली सोयरी वनचरे असं तुकाराम महाराज म्हणायचे. हे झाडं वेली पशु पक्षी हे सगळे आपले नातेवाईक आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे. या निसर्गाची पूजा केली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाच्या उचलला नाही नुसता, तर आपल्याला या निसर्गाचं पूजन केलं पाहिजे, हाच संदेश दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निसर्गामध्ये भटकंती करून आलो आहोत. आणि एक शुद्ध हवा, एक मोकळा श्वास जो म्हणता येईल आपल्याला, तो आम्ही घेतलेला आहे. आपल्याला या पुढे बकऱ्या चारताना दिसत आहेत, मुक्तपणे या निसर्गामध्ये वावरताना दिसत आहेत. रस्ता खूपच खराब आहे, म्हणजे जागजागी खड्डे पडलेले आहेत. तरी देखील हे दुचाकी वाहनं चालवणारे आपले जवान डबल शीट ट्रिपल शीट चालताना आपल्याला दिसत आहेत. कदाचित खूप मोठा व्हिडिओ होईल, परंतु हा रस्ता, इथला परिसर, आजूबाजूचं भरपूर चारा जनावरांना आहे. हा जर खालचा भाग बघितला तर तो पाण्याने भरलेलं क्वेटीवर वगैरे तुम्हाला दिसेल. रानात बांधलेले झोपडी, शेती, आणि तो अख्खा संपूर्ण जो डोंगर आहे तो आपण उतरून आलेलो आहोत आता. आणि हा जो चढतोय तो आपण पुन्हा भैरोबाकडे, म्हणजे खरं तर पळसुंदे गाव बाजूला आहे, पण पळसुंदेचाच एरिया असल्यामुळे हे भैरोबाचं मंदिर अत्यंत जागृत असं हे दैवत. चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव असतो, मोठी यात्रा असते इथे. आणि अतिशय वळणाचा रस्ता आहे, अवघड वाट आहे असं म्हटलं तरी चालेल. परंतु शरद आमच्याबरोबर असला की आम्हाला अवघड वाट सोपी वाटते. नामदेव आमचा जरा नाराज झालेला आहे. त्याची इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो नाही. अर्थात त्याची इच्छा म्हणजे काही अवघड नव्हती फारशी, परंतु वेळेचं नियोजन आम्हाला करावं लागतं. वेळेत घरी पोहोचणं हे देखील फार गरजेचं आहे. छान अशी ही सायकल आणि भंगार घेऊन आलेला तो माणूस. समोर उंच टावर दिसतोय, अगदी तिथेच बाजूला भैरवाचं मंदिर आहे. आणि आपण भैरवाच्या मंदिराच्या दक्षिणेच्या दिशेने आता आपण वरती चढत आहोत. विशेष म्हणजे डोंगरांना बघ, प्रत्येक ठिकाणी कपारी आहेत. आणि हे जे डोंगर आहेत, हा पूर्वेकडचा डोंगर, प्रत्येक डोंगराला फार कपारी नैसर्गिकरित्या झालेल्या त्या गुफा आहेत. अशा पद्धतीने आपण
इथं रस्ता अवघड असल्यामुळे जाणं येणं जरा थोडंसं जिकिरीचं असतं, पण तरी देखील हा जिकिरीचा प्रवास आम्ही मोठ्या आनंदात केलेला आहे. जागजागी असे खड्डे आणि पाणी साचलेलं आपल्याला दिसतं, ते हा पावसाचा परिणाम. आणि आपण इकडे हा जो शासकीय माध्यमिक आश्रम पळसुंदे इकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि हे पळसुंद्याचं छोटंसं नाका म्हणूया. इथे आपण आलो की इथे आपल्याला दिसतं ते भैरोबाचं मंदिर. नगर जिल्ह्यामधील अतिशय असं पवित्र तीर्थक्षेत्र. अनेक भाविक लोक इथे दर्शनासाठी येत असतात आणि चैत्र पौर्णिमेला खूप मोठी अशी यात्रा इथे होत असते. आणि आता आपण धन्यवाद, आपला प्रवास संपवत आहोत.